नमस्कार सर्वांना. आज आपल्या समूहातील वृषाली देशमुख ताई आजपासून 5 गुरुवार श्रीयुत वामनराव देशपांडे यांच्या साहित्याबद्दल माहिती देणार आहे. वृषाली ताईंची थोडक्यात ओळख म्हणजे त्या मुंबई महानगरपालिकेत 29 वर्षे ऑडिट विभागात कार्यरत होत्या. मार्च 23 मध्ये त्यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली. त्यांना आध्यात्मिकतेची आवड असल्यामुळे ह्यासाठी त्या विशेष प्रयत्नशील असतात. श्रीयुत वामनराव देशपांडे यांची बरीच पुस्तके आहेत, पण वृषालीताई आपल्याला त्यांच्या नामस्मरण या विषयावरील माहिती देणार आहेत. त्या आपल्या ग्रुपला ही सेवा देत आहे, त्याबद्दल या ग्रुप तर्फे मी त्यांचे धन्यवाद मानते. नमस्कार सगळ्यांना. प्रथम मी ऋताताई तुमचे मनपूर्वक आभार मानते की तुम्ही मला या ध्यान समूहात बोलायची संधी दिलीत. आत्मवंदन ऋताताई आणि अनघाताई. आज मी श्रीयुत वामन देशपांडे यांच्या कार्याविषयी थोडासा अल्पसा परिचय करून देत आहे. त्यांचं कार्य इतकं महान आहे की त्यांच्या पुस्तकांची यादी जर आपण बघायला गेलो तर आपल्याला वेळही पुरणार नाही. प्रथम त्यांची ओळख करून देते. नाव श्री वामन देशपांडे. शिक्षण MA मराठी आणि सौंदर्यशास्त्र. रिझर्व्ह बँकेत त्यांनी 41 वर्ष नोकरी करून हे सगळं कार्य केलं. प्रथम ते साहित्य क्षेत्रात होते, त्याच्यानंतर त्यांनी 20 वर्ष त्यांनी आध्यात्मिक क्षेत्रात झोकून काम केलं. महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता, मराठा, सामना, तरुण भारत अशा अनेक वृत्तपत्रांमधून त्यांनी स्तंभलेखन, पुस्तक परीक्षण, कथा, कविता असं विपुल लेखन केलं. त्यांनी व्यक्तिचित्र, ललित लेखन यांच्यावरही विपुल लेखन केलं. त्यांच्या कार्यासंबंधी आता थोडासा आढावा घेणारी मी तुम्हाला माहिती सांगते. 3 सरकारी कमिट्यांवर त्यांनी 1992 ते 2015 पर्यंत काम केलं. सुमारे 15 गाणी ध्वनिमुद्रित केली. वाल्मिक प्रकाशन ही वाङ्मयीन ग्रंथ प्रसिद्ध करणारी प्रकाशन संस्था 1976 ते 1992 पर्यंत चालवली. ज्ञानेश्वरी, दासबोध, भागवत, नामस्मरण या विषयांवरील असंख्य प्रवचनं त्यांनी महाराष्ट्रभर केली. अनेक ग्रंथांचं आणि दिवाळी अंकांचं संपादन केलं. सुमारे त्यांचे 10 प्रवचन ग्रंथ प्रसिद्ध झाले आहेत. असंख्य पुस्तकांना त्यांनी आजपर्यंत प्रस्तावना पण दिल्या आहेत. श्रीयुत वामनराव देशपांडे यांना आदराने मी बाबा म्हणून संबोधते. 2008च्या दत्त जयंतीच्या दिवशी बाबांचं माझ्या आयुष्यात गुरुतत्वाच्या रूपात पदार्पण झालं. त्यांची ओळख होण्यापूर्वी मी लायब्ररीतून त्यांची बरीच पुस्तकंही वाचत होते, परंतु प्रत्यक्ष भेट व्हावी ही तळमळ मनाला काही स्वस्थ बसू देत नव्हती. आपल्यालाही इतरांसारखा गुरु लाभावेत, आपल्या आयुष्याला आध्यात्मिक अर्थ प्राप्त व्हावा, जीवनाचं खऱ्या अर्थाने सार्थक व्हावं, यासाठी मी स्वामींना नेहमी प्रार्थना करायचे. स्वामींच्या कृपेने आज 15 वर्ष मी बाबांच्या सहवासात आहे. असंख्य नानरूपी अनमोल रत्न त्यांनी मला दिली. जशी माऊली ग्रास देते मुलाला, तसे बोधुनी ज्ञानामृत पाजी जगाला, हे त्यांच्या जीवनाचं ब्रीद आहे. ज्ञानेश्वरी हा त्यांचा श्वास आहे. हसत खेळत ज्ञानेश्वरी सांगणे हा त्यांचा आवडता छंद आहे. भागवतासारख्या महान ग्रंथावर अतिशय सोप्या भाषेत त्यांनी दैनंदिन प्रवचनाचं पुस्तकही लिहिलं आहे. त्यांच्यासारखं उमद, हस्र, प्रेमळ, शांत आणि निर्गवी व्यक्तिमत्व स्वामींनी माझ्या आयुष्यात गुरुरूपात पाठवलं, ही माझ्यावर स्वामींची असलेली सद्गुरु कृपाच आहे. आज त्यांच्या नावावर 125 पुस्तकं प्रकाशित झालेली आहेत. त्यापैकी त्यांची काही निवडक पुस्तकं म्हणजे ज्ञानेश्वरी, निवडक ज्ञानेश्वरी, उपासना, गाभारा, नित्य स्वामी दर्शन, ज्ञानेश्वरीतील सुवर्णकण, ऐसी माऊली होणे नाही, श्रीमद भागवत, अमृतानुभव, चांगदेव 65 असे हे महत्वाचे ग्रंथ आहेत. हे सगळं ज्ञानरूपी भांडार त्यांनी सर्वांसाठी खुलं केलं आहे. समर्थांचा दासबोध, मनाचा श्लोक, आत्माराम, करुणाष्टक यावरही त्यांनी विस्तृत लेखन केलं आहे. सद्गुरु राघवेंद्र स्वामी हे त्यांचं आराध्य दैवत आहे. प्रत्येक प्रवचनाची सुरुवात ते पूज्याय राघवेंद्राय सत्य धर्म रतायच्या या श्लोकाने गुरुंना वंदन करून करतात. त्यांच्या ज्ञानभांडारातील असंख्य हिरेमाणकांचे आपल्यावर उधळण करीत असतात. त्यांच्या या विपुल कार्यावर नजर फिरवायला आपली दृष्टीही अपुरी आहे. ज्ञानेश्वरांचे परमभक्त, ज्ञानेश्वरीचे सखोल आणि प्रगाढ अभ्यासक, सिद्धहस्त लेखक आणि प्रवचनकार म्हणून त्यांच्या विपुल कार्यासाठी आजही ते आध्यात्मिक क्षेत्रात उच्च पदस्थ आहेत. माझं भाग्य थोर म्हणूनच मला हा संत संघ लाभला.
सद्गुरु कृपा सिंधू करुणेचा सागरू देऊन या सत्संग करी माझा उद्धारू. अशी हीच मी स्वामींना केलेली आर्त प्रार्थना स्वामींनी ऐकली आणि ज्ञानामृताची चिंब भिजवण्यासाठी बाबांसारख्या थोर व्यक्तीच्या सहवासात मला ठेवलं. त्यांच्यासारख्या ज्ञानसूर्याच्या प्रकाशात माझ्या जीवनात प्रत्येक क्षणाचं चांदणं फुलतच गेलं. गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनावर आधारित नामाचं महात्म्य या विषयावर त्यांनी लिहिलेलं प्रदीर्घ भाष्य म्हणजे नवरत्नांचा सुंदर हारच आहे. वर्षाचे 365 दिवस आपण हा हार रोज परिधान करावा ही त्यांची मनोमन इच्छा आहे. नामाची महती गाणारे हे लेख दैनंदिन सामनामधून 15 मे 2000 ते 28 फेब्रुवारी 2001 या कालखंडात प्रसिद्ध झाले आणि नामस्मरण या पुस्तकाच्या रूपाने हे नाम महात्म्य सर्वसामान्यांपर्यंत पोहोचलं. आता आपण ही सगळी त्यांची माहिती दिली मी. आता आपण त्यांचं नामस्मरण या पुस्तकातलं थोडीशी प्रवचन सुंदर त्यांचं लेखन आहे त्याच्यावरती आपण त्याचा आस्वाद घेऊयात. थोडी शब्द सुमन मी आपल्यापर्यंत पोहोचवते. गोंदवलेकर महाराजांच्या मुखातून जी रसाळ प्रवचन नाम महात्म्य सांगणारी प्रवचन बाहेर पडली हे अमृत घन ज्यांनी टिपून ठेवलं त्यांचे मोठे उपकार आपल्या समाजावर आहेत. ज्यांनी ही रसाळ प्रवचन ऐकली त्यावेळेचे ते लोक खूप भाग्यवान होते. 700 वर्षापूर्वी जे नेवाशात घडलं तसंच 100-125 वर्षापूर्वी गोंदवल्याला घडलं. नाथांनी ज्ञानेश्वरीची शुद्ध प्रत तयार केली. तशी टिपणवह्यांवरून गोविंद सीताराम गोखले यांनी त्यांच्या प्रवचनांना एक सुंदर घाट दिला. संग्राहक श्री गोखले लिहितात की श्री महाराजांच्या भक्तांपैकी काहींनी वेळोवेळी लिहून घेतलेल्या लिखाणांच्या वह्या पाहायला आणि वाचायला मिळाल्याचे भाग्य मला मिळाले. त्यांच्यातील भाषेचा साधेपणा, विचारांचा सखोलपणा आणि शिकवणुकीतील निस्वार्थीपणामुळे आणि प्रत्यक्ष अनुभवाने आलेला रोखटोकपणा साध्या साध्या दृष्टांताच्या योगाने गहन विषय उलगडून सांगण्याची महाराजांची हातोटी, विशेष म्हणजे भगवंताच्या प्रेमाने उचंबळणारी प्रभावी भाषा या गुणांनी माझं मन वेधून घेतलं. ते पुढे म्हणतात की लोकांना नामाचं महात्म्य पटावे म्हणून किती कळवळ्याने आणि जीव तोडून गोंदवलेकर महाराजांनी सांगितलं. नामस्मरणाची आवड लोकांमध्ये निर्माण व्हावी म्हणून आपलं उभं आयुष्य महाराजांनी खर्ची घातलं. नामस्मरणाचा हा सुलभ मार्ग जो आचरील त्याला प्रपंच कसाही असला तरी देखील न लागती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा नारायण हा रोकडा अनुभव येईल. अशी स्वानुभवाच्या ठाम बलावर महाराजांनी सर्वांना ग्वाही दिली. आपल्या वाट्याला आलेलं कर्तव्य कर्म चोख बजावून नामाच्या संगतीत सदैव राहण्याचा अभ्यास करणे हे श्री महाराजांच्या निरूपणाचं सूत्र आहे. श्री गोंदवलेकर महाराजांच्या प्रवचनांमधला नाम महात्म्याचा गाभा वाचताना एक गोष्ट लक्षात येते की परमेश्वराशी नाममार्गाने अनुसंधान ठेवणे प्रत्येक जीवाला आवश्यक आहे. निर्गुण निराकार परमेश्वराला नाम हे साकारात आणते. परमेश्वराचं दर्शन त्यामुळे सुलभ होतं. भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव होणं आणि त्या जाणीवेशी आपण एकरूप होणं आणि आपला प्रत्येक श्वास नामात गुंतवून टाकणं हेच आपल्या जीवनाचं सार आहे. महाराजांच्या शिकवणीचा त्यांच्याच भाष्यातून वेध घेण्याचा हा एक छोटासा प्रयत्न त्यांनी नामस्मरण या पुस्तकातून केला आहे. 3 जानेवारीचं हे प्रवचन आहे. श्री गोंदवलेकर महाराजांनी कधीही माणसांमध्ये लहान मोठेपणा भेद मानला नाही. आयुष्यात प्रत्येक माणसाबरोबर त्यांनी प्रेमाने अनुसंधान ठेवलं. गरीब, श्रीमंत, ज्ञानी, अज्ञानी, प्रापंचिक, संन्यासी हा भेद त्यांच्या मनाला कधीही शिवला नाही. प्रापंचिक माणसं त्यांना अधिक भेटायची. करीत असलेल्या प्रपंचामध्ये निष्कपट निर्वाज्य प्रेम करा हेच त्यांचं सांगणं होतं. परमेश्वराच्या प्रेमाची ती पहिली पायरी आहे असं महाराज नेहमी म्हणत. प्रापंचिक लोकांसंबंधी ते एक विचार मांडतात की नुसता प्रपंच चांगला करणे हे काही मनुष्य जन्माचं ध्येय नाही. जनावरं देखील आपला प्रपंच करतात. मनुष्याने भगवंताची उपासना करून त्याची प्राप्ती करून घेतली पाहिजे, तरच प्रपंचातील कष्टाचं सार्थक होईल. सध्याच्या परिस्थितीत उपासना करण्यास नामासारखा सोपा उपाय नाही. म्हणून प्रत्येकाने नामाचीच कास धरावी. गोंदवलेकर महाराजांच्या प्रत्येक विचारामध्ये एक आत्मानुभवी सूत्र असे. स्वतः आचरणात आणून मगच ते विचार लोकांपर्यंत पोहोचवत. त्यांना नमस्कार करणाऱ्या प्रत्येक भक्ताच्या पाठीवरून ते प्रेमाने हात फिरवत आणि म्हणत की बाळ,
भगवंताने प्रपंचामध्ये आपल्याला ज्या परिस्थितीत ठेवलं आहे तिच्यामधलं समाधान मानावे. भगवंताच्या नामाला कधीही विसरू नये. जो नाम घेईल त्याच्या मागे राम उभा आहे. नाम घेणाऱ्याचे राम निश्चित कल्याण करतो. एवढे माझे सांगणे शेवटपर्यंत विसरू नका. प्रपंच हा कुणाला सुटलेला नाही, परंतु आपण करीत असलेला प्रपंच ही एक मोहमयी माया आहे. भगवंताची सत्ता हे एकच शाश्वत सत्य आहे. म्हणून भगवंताशी सतत नामस्मरणातून अनुसंधान ठेवणं आवश्यक आहे. ही जाणीव आपल्याला आजपर्यंत अनेक संतांनी करून दिली आहे. सतत परमेश्वराच्या संपर्कात राहावं, त्याच्यातच केवळ सुख दाटून आलं आहे. ज्या परमेश्वराने आपल्याला जीभ दिली आहे तिचा स्वाद केवळ स्वादिष्ट अन्न खाण्यासाठी उपयोग करू नका, तर परमेश्वराच्या नामस्मरणासाठी तिचा उपयोग करा. म्हणजे मग प्रपंचातून आपली सुटका होईल. तुकाराम महाराजांनी म्हटले आहे की ऐसी जीवानी की विठ्ठल विठ्ठल कान भोगी. परमेश्वरी विचार हा माणसाचा, विशेषतः संसारिक माणसाचा सहोदर व्हायला हवा, तरच आपली आध्यात्मिक प्रगती होईल. विठोबाचे नाव सतत तोंडात घोळत राहू दे. तुमचा प्रपंच तुम्ही नीटनेटकेपणाने करा, परंतु त्यात अजिबात गुंतू नका. केवळ प्रपंचातच लक्ष केंद्रित केले तर वैकुंठीच्या घंटा ऐकू येणार नाहीत का? नको असलेल्या नरकाचा मार्ग मात्र अंती दिसू लागेल. संतांनी हे वारंवार सांगितले आहे. म्हणून परमेश्वराचं नाव फक्त तनामनात घुमू दे म्हणजे झालं. नाम हे 4 जानेवारीचं प्रवचन. नाम हे परमात्म्याचं रूप आणि स्वरूप आहे. निर्गुण निराकार परमेश्वराला आपण नामाच्या साहाय्याने प्रत्यक्ष अनुभवू शकतो. त्यासाठी परमेश्वरासंबंधी आपल्या मनात असीम श्रद्धा हवी, अतूट प्रेम हवं. त्या परमेश्वराच्या अस्तित्वाची मुख्य म्हणजे आपल्याला जाणीव हवी. परमेश्वर सूक्ष्म आहे, तसंच नामही सूक्ष्म आहे. या सूक्ष्म नामाला आपण एकदा आपलंसं करून घेतलं की आपलं मन आणि चित्त शांत होतं. हा एक वास्तविक अनुभव आहे. नाम अद्भुत आहे आणि त्यासाठी मात्र त्याचा अनुभव हा आपल्याला यावा लागतो. अशा या अद्भुत नामस्मरणाविषयी गोंदवलेकर महाराज म्हणतात, नाम म्हणजे भगवंताचं नाव. साधन या दृष्टीने देवाच्या निरनिराळ्या नावात फरक नाही. नाम हा जीव आणि शिव यांना जोडणारा दुवा आहे. नाम हे साधनही आहे आणि साध्यही आहे. नाम सगुण आहे आणि निर्गुणही आहे. नामाचा आरंभ हा सगुणात आहे, तर शेवटही निर्गुणात आहे. सगुणात आहे असं म्हणण्याचं कारण की भगवंत जो मुळात निर्गुण निराकार आहे, तो जेव्हा सगुणात आला तेव्हाच त्याला नामरूप लागलं आणि सगुण रूप नाहीस झालं तरीही नाम हे शिल्लकच राहतं. म्हणून ते निर्गुण निराकार आहे. भगवंत मुळात जेव्हा सगुण आणि निर्गुण भक्तीला नामाचाच आधार आहे. नाम म्हणजेच आपली वृत्ती आणि भगवंत यांना जोडणारी एक साखळी आहे. सुंदर असं परमेश्वराचं रूप हे नामाने नटलं आहे. निराकार परमेश्वराला नामाने साकार केले. सगुण आणि सुंदर रूप नाहीसं झालं तरी नाम शिल्लक राहते. परमेश्वराच्या सगुण आणि निर्गुण रूपाविषयी ज्ञानदेवानी म्हटलं आहे की तुझं सगुण म्हणू की निर्गुण म्हणू रे, सगुण निर्गुण एको गोविंदू रे. प्रस्तुत अभंगातून ज्ञानेश्वरांनी आपल्या परमेश्वरी चिंतनाला अक्षरातून आकार दिला आहे. वास्तविक परमेश्वराचं हे निर्गुण विराट रूप, त्याला आकारात कसं आणायचं, त्या निर्गुण निराकाराची पूजा कशी करायची, दृश्य खेळ आणि परमेश्वरी अदृश्य खेळ हे दोन्हीही वास्तविक एकच आहेत. तुझं आकारू म्हणू की निराकारू रे, आकारू निराकारू एक गोविंदू रे. जो हा आकार निराकाराचा खेळ रंगला आहे त्याला केवळ नाम जोडते. एकदा का परमेश्वराचं नाम मनात घुमू लागलं की मनाचा गाभारा परमेश्वरी अस्तित्वाने भरून जातो. तिथे आकाराचा खेळ संपतो आणि अखंड अशा नामस्मरणात निराकाराचा किनाराही लुप्त होऊन जातो. केवळ नामच आपल्याला तारून देते. तो अनुभव महाराज आपल्याला देत राहतात. तर पुढचं प्रवचन आहे 5 जानेवारी. ज्ञानेश्वरांनी एका अभंगात नामाचं महत्व सांगताना अगदी सहजपणे म्हटलं आहे की विठ्ठल नाही जिये शरीरी, वाया का गा जन्मले संसारी. विठ्ठल नाही जिये नगरी, ते अरण्य जाणावे. ज्याच्या रंध्रामध्ये श्री विठ्ठलाचं नामस्मरण नाही, ते जीव या संसारात उगीच जन्माला आलेले आहेत. त्यांचं जीवन असून नसल्यासारखं आहे. त्यांच्या जीवनात राम नाही. ज्या शरीरात विठ्ठलाचं वास्तव्य नाही ते नगर अरण्य समजावे. आपले शरीर म्हणजे जणू नगरच आहे. ह्या शरीरात
विषयांच्या एरझऱ्या चालूच असतात. त्यामुळे सुखदुःखाचे हेलखावे आपल्याला खावे लागतात. जर ह्या शरीरात विठ्ठलाचे नामस्मरण अखंड चालू असेल तर आपलं आयुष्य सुगंधित होऊन जातं. त्या जगण्याला अर्थ प्राप्त होतो. परमेश्वरी नामस्मरणाच्या चिंतनात आपण अखंड राहिलं पाहिजे असे ज्ञानदेवादी संतांनी वारंवार सांगितलं आहे. ज्ञानदेव पुढल्या अभंगात म्हणतात, विठ्ठल नाही जये देशी, स्मशानभूमी ते परियेसी, रवी शिशिविण दिशा जैशी, रसना तैसी विठ्ठलाच्या विण. ज्या देशात विठ्ठलाचं नाव नाही तो प्रदेश म्हणजे स्मशानभूमीच म्हणून ओळखावे. हा शब्द सुद्धा ज्ञानदेवानी शरीरालाच उद्देशून म्हटला आहे. म्हणजे ज्या शरीरात विठ्ठलाचं नामस्मरण गुंतलं जात नाही तो देह मृतवत समजावा, ते स्मशान समजावे. चंद्र सूर्याविण जशा दिशा उदास भासतात तशी नामाविषयक रचना म्हणजे जीभ समजावी. ज्या जिभेवर नामस्मरण रेंगाळत नाही त्या जिभेवर कुठलीच चव रुजणार नाही. आपल्या जिभेचा उपयोग केवळ खाण्यासाठी आणि वचावचा बोलण्यासाठी केला तर त्या जिभेवर विठ्ठलाचे नाव उच्चारले जाणार नाही. जी जिभा ज्या विठ्ठलाचे नाव आपल्या जिभेवर येणार नाही ती जिभा स्मशानवत मानावी. ज्ञानदेव विठ्ठल नामाचे महत्व वारंवार सांगतात. तसेच सर्व संत नाममहात्म्याबद्दल सतत सांगत राहतात. त्या संतांबद्दल गोंदवलेकर महाराज म्हणतात, संतांना केवळ नामस्मरण प्रिय आहे. महाराज म्हणतात की संतांना काय आवडतं? भगवंताचं अनुसंधान आणि अखंड नामस्मरण आवडतं. याशिवाय दुसरी कोणतीही गोष्ट त्यांना प्रिय नाही. म्हणून आपल्या हृदयामध्ये नामाची ज्योत अखंड तेवत ठेवा. सद्गुरु तुमचा शोध घेत येतील आणि तुमच्यावर कृपेचा अमृत वर्षाव करतील. गोंदवलेकर महाराजांनी संत वचनाच्या आधारे त्यांच्या आध्यात्मिक जगण्याचं जणू हे सार आपल्याला दिलं आहे. 6 जानेवारी आदर्श गुरु शिष्य नाते संबंधात एकमेकांविषयीचं प्रेम अक्षरशः उतू जात असतं. आपल्याला सद्गुरूंनी सांगितलेला प्रत्येक विचार शिष्य आपल्या उजळीत घेतो आणि तो विचार हे अमृत आहे असं समजून तो परमशिष्य ते प्राशन करतो. सद्गुरूंच्या आज्ञेत सच्शिष्य असतो. असा सद्गुरू नेमका कसा असतो याचे सुंदर वर्णन ज्ञानदेवानी केलं आहे. अमृताची धार तैसे उजू अंतर, किंबहुना जो माहेर या चिन्हांचे. जो पुरुष सुबटा आर्जवाचा अंगवठा, जाण तेथेची घरटा ज्ञाने केला. ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये ही ओवी आहे. अमृताच्या पवित्र आणि निर्मळ धारेसारखं ज्याचं अंतःकरण मन असतं, किंबहुना सर्वच आदरच्या चिन्हाचा जो माहेर असतो तो पुरुष आपला सद्गुरू म्हणजे मूर्तिमंत आर्जव असतो. शुद्ध ज्ञानाने त्या पुरुषाच्या ठाई घरटं उभारलेलं असतं. ज्ञान तिथे वस्ती करून असतं. असा सद्गुरू जेव्हा शिष्याला नाम देतो तेव्हा सच्शिष्याच्या रंध्रारंध्रात नाम स्रवू लागतं. आपण नाम घेत आहोत हे सच्शिष्याला वेगळेपणाने मग जाणवत नाही. जेव्हा गोंदवलेकर महाराजांना सहज विचारलं की नाम हे सद्गुरूकडूनच घेणं आवश्यक आहे का, की आपण आपल्या आवडीप्रमाणे घेतलं तरी चालेल, तेव्हा महाराजांनी फार अप्रतिम असं उत्तर दिलं. महाराज म्हणाले, वास्तविक भगवंताचं नाम हे स्वतः सिद्ध आहे आणि परिपूर्ण आहे. त्याला दुसऱ्या कुठून पूर्णता प्राप्त करून घ्यायची असते असं नाही. तरी सुद्धा सद्गुरूकडून घेतलेल्या नामाचे वैशिष्ट्य हे आहेच. ते असे की तो नामाच्या पाठीशी सत्ता रूपाने असतो. आपल्याकडून नामस्मरण होण्यात सद्गुरूंची आपल्याला खूप मदत होते. त्यामुळे आपल्या हातून होत असलेले नामस्मरण हे त्यांच्या सत्तेनेच होते आहे ही जाणीव सतत राहते. मी नामस्मरण करतो हा अहंकार उत्पन्न व्हायला जागाच राहत नाही. सद्गुरूंच्या आज्ञेचं पालन करता करता साधकाला नामाची गोडी लागते. नाम पोटभर घेतल्याने त्याचा आत्माही तृप्त होतो आणि म्हणून सद्गुरूकडून नाम घेणे जरूर आहे. गोंदवलेकर महाराजांनी या निमित्ताने सद्गुरू आणि सत्शिष्य यांच्या नातेसंबंधावर जो प्रकाश टाकला तो महत्वाचा आहे. संत पुरुष सद्गुरू म्हणून भेटणे फार कठीण आहे आणि असा सत्पुरुष तुमच्या भाग्यकुंडलीत असला तर आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून महाराज नामासंबंधी बोलताना सहजपणे बोलून गेले की सद्गुरूकडून नाम घेतले म्हणजे आपल्या कर्तेपणाच्या अभिमानाला वाव राहत नाही. मानवी अभिमान हा सर्व साधन नासवायला कारणीभूत होतो. म्हणून अभिमान टाकणे ही आयुष्यात फार महत्वाची गोष्ट ठरते. खूप खूप अगदी हृदयापासून धन्यवाद सुशीलीताई. खूप छान वाटलं आणि काकांची वाणी ओघवती भाषा
इतकी दर्जेदार, इतकी सुंदर आहे की ते एकदा पेन धरतात आणि सरसर सरसर लिहून काढतात. हो हो कुठेच हो. खाडातोड. आणि दुसरी गोष्ट, ऋषालीताई, तुला जमलं तर त्यांचं अक्षर आपल्या ग्रुपवर जरूर पाठव. जरूर रोहिणीताईंना वगैरे जरूर पाठवलं तरी त्या पोहोचतील. जरूर पाठवेल त्यांच्या एखादा फोटो. पुस्तकांची यादी आणि लेखक आपल्या भेटीला खरं तर मोगरा फुलाला या सदरा अंतर्गतच हे येतं, कारण मी त्यांना आधुनिक संतच म्हणते. या युगातील आधुनिक संत वामनराव देशपांडे, याच्यापेक्षा दुसरी कुठलीच व्याख्या त्यांच्यासाठी नाही. तर काही समजा, मोगरा फुलाला समजा, की आणखीन काही, पण ते हे विचार आपल्या सगळ्यांपर्यंत पोचावे अशी खूप इच्छा होती. आणि ऋषालीनी पटकन मला हो म्हटलं, कुठलेही आढेवेढे न घेता. तर आपण प्रत्येक गुरुवारी आता भेटणार आहोत एका नवीन उपक्रमामध्ये. आता मास्टर सगळ्यांना विनंती करते की आपले सुंदर डोळे हळूवार मिटून घ्यावे आणि ध्यानाच्या यात्रेला आपण आता जाणार आहोत. तर चष्मे बाजूला काढून ठेवावे. माझा आवाज क्लिअर आहे सगळ्यांना? एकदम शांत व्हा मास्टर्स, एकदम शांत. संपूर्ण शरीर शांत झालेलं आहे. आणि या क्षणी आपण आपला पावलापासून सगळ्या शरीराला एकदा बघतोय. पावलापासून मूलाधारापर्यंतचा भाग शांत. मूलाधारापासून अनाहत चक्रापर्यंत शांत. आपलं सगळं स्पाइन, पाठीचा कणा शांत. दोन्ही खांदे, हात पोटापर्यंत बघून घ्या. शांत. सहस्रार आज्ञा विशुद्ध, एकदम शांत. आपलं सगळं आभा मंडळ, जे आपला ऑरा, शांत होतोय, स्थिर होतोय, प्रकाशमान होतोय. सूर्यदेवाकडून ही ऊर्जा आपल्याला मिळते. आपल्या हृदयात या मास्टर्स. आपल्यातील नारायण आणि नारायणी शक्ती, म्हणजेच महादेव आणि महादेवींना आपण जागृत करतो. आपल्या हृदयातील प्रत्येक सेल, टिश्यू, परत आणि शरीरातील सगळे अवयव यांना प्रचंड ऊर्जा मिळते. ही प्रोसेस सुरू झाली आहे मास्टर्स. तर बाबाजींना आवाहन. बद्री सर, बाबा पितामह ब्रह्मश्री बद्री सर आणि महादेव महादेवी मास्टर्स.
प्रचंड ऊर्जा वाढलेली आहे. एकदम शांत शांत होत चला. पूर्ण शांत. अजून शांत व्हा मास्टर्स. आपल्या श्वासाबरोबर अजून शांत सहज व्हा. कोणाला मुलाधारात आणि कोणाला आपल्या हृदयात स्पंदन जाणवतात आहेत. अजून शांत मास्टर्स. ब्रह्मांडाची असीम कृपा आपल्यावर होते. एका वर्तुळात आपण सगळी जण बसलेलो आहोत. मधोमध मास्टर्स आहे. आणि आपलं प्रत्येकाचं रूपांतर हे शिवपिंडीमध्ये झालेलं आहे. महादेवाच्या जटेतून जी गंगा मैया येते तिचा अभिषेक प्रत्येकाच्या शिवपिंडीवर होतोय. एक अद्भुत गोष्ट आहे मास्टर्स. फील करा आपल्या सहस्रावर तो अभिषेक, मैयाच्या जलाचा अभिषेक. ओम. 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 ओम.
ओ सोहम 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 सो सोहम सोहम सो 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 हम्म सो हम्म सो हम्म सोहम 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 शिवम नमः शिवाय नमः शिवाय ओम शिवाय ओम नमः शिवाय 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 ओम नमः ओम नमः शिवाय 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 शिवाय ओम शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय
स्पंदनांना महसूस करा मास्टर्स. आपल्यामध्ये या क्षणी महादेव आणि महादेवीचं तत्व निर्माण होत आहे. नमस्ते अस्तु भगवन् विश्वेश्वराय त्र्यंबकाय त्रिपुरान्तकाय त्रिकालाय कालातीरुद्राय नीलकण्ठाय मृत्युञ्जयाय सर्वेश्वराय सदाशिवाय श्रीमन्महादेवाय नमः. ओम मास्टर्स, अनेकांच्या शिवपिंडीवर बेलाची पानं, जुईची फुलं, चंदन, विभूती, साज, फुलांचा या सगळ्या गोष्टी होतात आहेत. अनेकांना ही अनुभूती येते. ही पिंडी ओ गणनाथ काले 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 ईश्वरा शिव शिव सर्वेश्वरा भूत भूत भूतेश्वरा शंभो 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 नमः शिवाय.
जय दुर्गे, जय दुर्गे, जय जय दुर्गे, 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 जय दुर्गे, जय दुर्गे, जय जय दुर्गे। आपदामपहर्तारम् दातारं सर्वसम्पदा लोकाभिरामं श्रीराम भूयो भूयो नमाम्यहम्। फील करा, शिला फील करा। राम रामेति रामेति रमे रामे मनोरमे सहस्रनाम तत्तुल्यम् राम नाम वरानने। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। यो यो नः प्रचोदयात् तत् सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि। यजामहे सुगन्धिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनात् मृत्योर्मोक्षीयमामृता। स्वः हुव भुः ॐ सः ॐ ह्रां सः ॐ भूर्भुवः स्वः।
नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जीवाग्रे सर्वविद्या प्रदाय। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। श्री राम जय राम जय जय राम। जय हरि विठ्ठल श्री हरि विठ्ठल 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 रखुमाई माझी विठ्ठल रखुमाई 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 जय हरि विठ्ठल श्री हरि विठ्ठल जय हरि विठ्ठल श्री हरि विठ्ठल। ऊर्जा आपल्या ब्रह्मरंध्रातून आपल्या हृदयात स्थिर करा। दोन्ही हात आपल्या हृदयावर चेतन केंद्रिया ज्यांना आपण आवाहन केलं होतं ते पितामह ब्रह्मश्री पत्री सर, बाबा महाअवतार बाबाजी, महादेव आणि महादेवी आणि आपल्याला हिलिंग करत होते ते सूर्यनारायण भगवान। सगळ्यांना या समूहाच्या वतीनं दंडवत प्रणाम। दोन्ही हात आपल्या सहस्रार चक्रावर। आपलं या क्षणी डोकं खूप जड झालंय। ऊर्जा संपूर्ण शरीरात पसरलेली आहे म्हणा आणि अतिरिक्त ऊर्जा आपल्या पृथ्वी मातेला द्या। आता दोन्ही हात आपल्या सुंदर डोळ्यांवर 5 4 आपले सुंदर डोळे हळूवार उघडा आणि या विश्वाला आशीर्वाद द्या।
या विश्वाचं कल्याण होतंय. या विश्वात सगळे ध्यानी, ज्ञानी आणि शाकाहारी आहेत. सगळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, सैनिक, इथल्या मुली, स्त्रिया, गाई वासरं, आम्ही सगळे माणसं, आम्ही सगळे सुरक्षित आहोत. आमची पृथ्वी माता सुरक्षित आहे, आनंदित आहे. कल्याणमस्तु, कल्याणमस्तु, कल्याणमस्तु. तथास्तु, तथास्तु. आपल्या खिडक्या जरूर उघड्या ठेवत जा. इतके मास्टर्स असतात, तुम्हाला काय सांगू. आणि ते सगळे तुम्हाला बघायला आलेले असतात आणि आपण आपल्या खिडक्याच बंद ठेवतो. आपले गुरु पण असतात ना. मी एक 5-7 मिनिट थांबते, तुम्हाला बोलायचं असेल तर, नाही तर मी रजा घेते. नमस्कार. आत्मवंदन ऋताताई. जेव्हा विठ्ठलाचा नामगजर तुम्ही घेतला तेव्हा अक्षरशः म्हणजे सगळे गाभाऱ्यातले जे वास असतात ना, फुलांचे, तुपाचे, तेलाचे, असे सगळे मिक्स सुगंध मला आला. धन्यवाद ऋताताई. अनुपमा ताई. खूप छान ध्यान झालं. ऋताताई एवढा आघात होऊन सुद्धा एवढं सुंदर ध्यान घेतलं. फार छान. वृषाली ताई खूप छान बोललात. धन्यवाद ताई. ताई, एक बोलायचं होतं. अनुपमा ताईंच्या मुलीचा आज वाढदिवस आहे. तिला कोण विश करता आपल्यापैकी? जरा गाणं म्हणा. कोण म्हणतंय गाणं? आम्हाला हॅपी बर्थडे वालंच गाणं येतं, आम्हाला नाही येत. म्हण ना ममता. ममता म्हण. सगळ्यांनी म्हणू. मग हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर समृद्धी, हॅपी बर्थडे टू यू. हिप हिप हुर्रे. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. समृद्धी. धन्यवाद ताई. सर्वांना नमस्कार. अनुपमा ताई, तुम्हीच बोला ना गाणं. लाफावे लाफावे दीर्घायू, लाफावे लाफावे दीर्घायू, अग समृद्धी, हॅपी बर्थडे टू यू, अग समृद्धी, हॅपी बर्थडे टू यू. वाढदिवसाच्या हर्षाला आम्ही येऊ दर वर्षाला, हो वाढदिवसाच्या हर्षाला आम्ही येऊ दर वर्षाला. तुझ कौतुक कौतुक करायला, तुझ कौतुक कौतुक करायला, अग समृद्धी, हॅपी बर्थडे टू यू. लाफावे लाफावे दीर्घायू, लाफावे लाफावे दीर्घायू, अग समृद्धी, हॅपी बर्थडे टू यू, अग समृद्धी, हॅपी बर्थडे टू यू. खूप छान ताई. मस्त. थँक्यू थँक्यू. थँक्यू. सुजाता ताई बोला. मोहिनी ताई बोला. मोहिनी. गाणं एक मिनिट. मोहिनी ताई काहीतरी गाणं म्हणतात. म्हणा एक म्हणा मोहिनी. सुजाता ताई. खूप छान अनुपमा, खूप सुंदर. समृद्धीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. मी म्हणू का ताई गाणं? जन्मदिनमिदं ये प्रिये सखे, जन्मदिनमिदं ये प्रिये सखे, शन्तनोतु ते सर्वदा शन्तनोतु ते सर्वदा मुदम्. प्रार्थनामहे भवशतायुषी, प्रार्थनामहे भवशतायुषी. ईश्वरः सदा त्वां च रक्षतु, ईश्वर सदा त्वां च रक्षतु.
पुण्यकर्मणां कीर्तिमर्जया पुण्यकर्मणां कीर्तिमर्जया जीवनं तव भवतु सार्थकम् जीवनं तव भवतु सार्थकम् भवतु सार्थकम् भवतु सार्थकम्. वाढदिवसाच्या खूप खूप आभाळभर शुभेच्छा समृद्धी तुला. थँक्यू. धन्यवाद ताई. धन्यवाद. नमस्कार सर्वांना. असे शुभेच्छा आशीर्वाद असू द्यात कायम पाठीशी. नमस्कार. धन्यवाद सगळ्यांना. मला वाटतं सगळ्यांचं बोलणं झालंय. हो हो. समृद्धी पुन्हा एकदा शुभेच्छा. मी आपली रजा मागते. धन्यवाद. जय श्रीराम. जय श्रीराम. जय श्रीराम ताई.